अरे वा, तो किती चांगला आहे, त्याने माझा खूप सन्मान केला. अरे तो किती वाईट आहे, त्याने माझा कसला अपमान केला. तू पाहिलंस का? मित्रांनो, हे आपण नेहमीच पाहत असतो की कोणी आपला मान सन्मान केला तर आपण खूप खुश होतो, पण कोणी आपला अपमान केला तर आपण खूप नाराज होतो किंवा आपण खूप दुःखी होतो. तर मित्रांनो, कोणी जर आपला मान अपमान केला तर आपण याच्यावर प्रतिक्रिया कशी दिली पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आजच्या कथेचं नाव आहे मान अपमान. गेल्या अनेक वर्षापासून वीरू आणि जय हे दोघं एकाच कंपनीत काम करीत होते. एका दिवशी जयने वीरूला विचारले, सर्वजण त्यांच्या घरून जेवणाचा डब्बा घेऊन येतात, तू का नाही आणत? वीरूने सांगितले की काय आहे मित्रा, माझ्या पत्नीला वेळच नसतो डब्बा करून द्यायला. इतकेच नाही तर सुट्टीच्या दिवशीही मला हॉटेलमध्ये जेवावे लागते. जयने विचारले, अरे बापरे, तुझी पत्नी असं करते तरी काय, जिला तुझा डब्बा करण्या इतकाही वेळ नसतो? हे ऐकताच यावर टोमणे मारत वीरूने सांगितले, सोमवार ते शुक्रवार पर्यंत ती सर्व काही वेळ सास बहूची टीव्ही वरील मालिका पाहण्यात घालवते आणि शनिवार रविवार तिला माझ्यातले दोष दिसतात. माझ्यावर टीका करण्यात, माझा अपमान करण्यात 2 दिवस घालवते. जयने आश्चर्य व्यक्त करीत म्हटले, चेहऱ्यावरून तर वहिनी तशा दिसत नाहीत, तरी देखील त्यांच्याशी बोलून पाहतो. जर काही करता आलं तर नक्कीच करू. हे ऐकताच वीरूने खात्री दिली, नाही रे, काही उपयोग नाही त्याचा, मी अनेकदा समजावून सांगितले तिला. दुसऱ्या दिवशी जयने या विषयावर वीरूच्या पत्नी सोबत चर्चा केली तर तिने सांगितले की मी तर त्यांची इज्जतच करते, मला कमी लेखण्याची एकही संधीही सोडत नाहीत. कालच्या रात्रीच आम्ही एका लग्नासाठी गेलो होतो, तिथे गर्दी जास्त असल्यामुळे प्लेट काही मिळाल्या नाहीत. मग यांनी काय केलं माहितीये, आपल्या शर्टाच्या उंजळीत त्यांनी जेवण ओतून घेतलं. हे पाहताच यामुळे तुमचे शर्ट खराब होईल असे सांगितल्यावर तिथे जमलेल्या नातेवाईकांसमोर मला म्हणतात, मला माहित आहे कसेही करून शर्ट तू तर धुवून टाकशीलच, पण असे स्वादिष्ट जेवण पुन्हा मिळेल का? मला तर हे समजत नाही की इतक्या मोठ्या लोकांसमक्ष मला अपमानित करून यांना काय मिळालं, कोण जाणे. जय पती पत्नीला शांत करणार इतक्यात वीरूने म्हटले, यापुढे एकही दिवस या बाई सोबत राहण्याची माझी आता इच्छा नाही. जयने वीरूला विचारले, आता काय झाले आहे तुला इतके चिडायला? यावर वीरूने जयला सांगितले, आजपर्यंत ही बाई माझा फक्त अपमानच करत आली आहे, परंतु काल हिने तर माझ्या आईचाच पाणउतारा केला. बसंतीने आपली बाजू मांडत म्हटली, मी कुणाचा अपमान वगैरे केलेला नाही. काल करवा चौथचा उपवास होता, मी त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला गेले होते, त्यावेळी त्यांनी मला सौभाग्यवती राहण्याचा आशीर्वाद दिला. गंमत म्हणून मी असं म्हटलं की तुमच्या मुलाच्या अगोदर मला मरण यावे अशीच तुमची इच्छा दिसते आहे वाटतं. झालं ते इतकंच, यांना तर निमित्तच लागते, मी त्यांच्या आईचा अपमान केला असे त्यांना उगीच वाटू लागले आहे. वीरू आणि बसंतीचे विनाकारण असणारे भांडण मिटवायचे तरी कसे हे जयच्या लक्षात येत नव्हते. ज्यावेळी आपल्याला कोणी वेड्या वाकड्या शब्दात बोलत असेल तर आपण संयमाने घेतले पाहिजे हे यांना कोणी सांगावे, कारण कुठेही आगाऊ बोलण्यामुळे अपमानच वाटायला येतो. कमी बोलणारे आपला प्रभाव टिकवून ठेवतात, त्यांचा मानही कायम राहतो. म्हणूनच कदाचित असे म्हणत असावेत, एखाद्याने अपमान जरी केला तर त्याचा आपल्यावर काहीच परिणाम झाला नाही असे दाखवून दिल्याने उलट त्याच्यावरच त्याचा परिणाम अधिक होतो. त्यामुळे त्याला जे अपेक्षित असतं ते घडत नाही. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की एखादा व्यक्ती आपण समजतो तितका महान कधीच नसतो. थोडस काही केलं की लोक त्याला डोक्यावर घेतात. अगदी तसेच एखाद्याकडून चूक झाल्यावर त्याला अपमानित करण्यासारखेही काहीच नसते. नंतर जे विचार करू लागला की मान अपमान या गोष्टीचा गंभीरपणे विचार केला तर संत कबीराचे स्मरण होते. कबीर सांगतात की समजदार व्यक्ती कधीच मान अपमानाच्या भानगडीत पडत नाहीत. ज्ञानी माणसं पहा प्रत्येकाचा आदरच करतात. जे कोणी त्यांच्याकडे काही अपेक्षा ठेवून येतात त्यांना ते योग्य मार्गदर्शन करतात. संत कबीरांची तर अशी शिकवण आहे की या जगात तुम्हाला सुखी राहायचे असेल तर मान अपमान या दोन्ही गोष्टींना समान समजायला शिका.
कोणत्याही व्यक्तीची इच्छा नसते की त्याने एखाद्याचा अपमान करावा. हे सारं ईश्वराच्या आदेशानेच घडतं. मान आणि अपमान जर नशिबाचाच भाग असेल तर दोनपैकी एक मिळाल्यास दुःख किंवा आनंद मानण्यात काहीच अर्थ नाही. कबीर हीच गोष्ट एका उदाहरणाद्वारे चांगली समजून सांगतात. रस्त्याने हत्ती निघाल्यावर काही माणसे त्याला प्रणामही करतात, तर गल्लीतली कुत्रे त्याला पाहून भुंकतातही. परंतु हत्तीला कशाचेच काही नसते. हात जोडणाऱ्याकडे पाहून जसा तो खुश होत नाही, तसाच भुंकणाऱ्या कुत्र्यांवरही तो नाराज होत नाही. मित्रांनो, हत्तीच्या या व्यवहारावरूनच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की एखाद्याला कोणी कितीही चांगलं म्हटलं तरी त्याच्यावर टीका करणारे असतातच. ज्याच्या भावनांची कदर करत ही गोष्ट तर आपल्याला समजतच असेल की जो कोणी सदैव इतरांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात, समाजही त्याला कधीच मान देत नाही. हे जग एखाद्याचा सन्मान यामुळे करीत नाही की त्याने मोठे यश संपादन केले आहे, तर त्याने जे काही केले आहे ते समाजाच्या उपयोगाचे आहे म्हणून त्याला मान मिळतो. म्हणून मित्रांनो, मान अपमानाला जो एक समान समजतो, समाज त्यालाच महात्मा ठरवतो. म्हणून मित्रांनो, कोणी जर आपला सन्मान केला किंवा जर कोणी आपला अपमान केला तर त्यावेळी दोन्ही वेळी आपण काहीच प्रतिक्रिया न देणे हाच खरा मार्ग आहे. म्हणून मित्रांनो, आपणही या मार्गावरून नक्कीच चाललं पाहिजे. तर मित्रांनो, जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करू शकतात. नमस्कार.